परत रेसिपी बनवते रिवा आणि मीच आहोत. आता आम्ही बनवतो आहे क्रिस्पी पोटॅटो बॉल. ही रेसिपी रिवाने बघितलेली तर तिला म्हणजे आम्ही ट्राय करतो. मी पण फर्स्ट टाईमच करते तर कशी होते ते बघूया. आणि त्यासाठी काय काय लागेल ते मी ब्लिंकिट ऑर्डर केले. ते येईल तेवढ्यात मग आपण सगळे इन्ग्रेडियंट्स काढू बघू. आणि आम्ही मार्केटमध्ये गेलेलो तर सगळे व्हेजिटेबल्स नव्हते. कारण दुपार होतं ना ते 5-6 नंतर ओपन होतं. आपण 3:30-4 वाजता गेलो त्यामुळे ते बंद होते. या तो आता इंग्रेडियंट झाल्यावर तुम्हाला दाखवूया काय काय. चलो. तर मी क्रिस्पी पोटॅटो बॉल बनवायला मी बटाटे बॉईल करून घेतलेत. कॉर्नफ्लॉवर आहे, कोथिंबीर कट केलेली आहे, मीठ, लाल तिखट, हे पिझ्झा मिक्स आहे आणि काळी मिरी पावडर आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर आता आपण हे पोटॅटो पील करून घेऊया. गरम आहे, तू करते का मी करू? ओके. म्हणजे पूर्ण स्मॅश करून घ्यायचे ते आपल्याला. ते मी करते तू स्मॅश करतो. ओके. खूप जास्त गरम आहे तर थोडं थंड व्हायला वेट करू शकता तुम्ही पण. मला वाटलं इझी असेल. इट्स नॉट इझी. इझीच आहे. इट्स हार्ड आहे. ओ आय थिंक स्पूननी जास्त इझी आहे. तर आपण हे स्मॅश करून घेऊया आणि मग तुम्हाला मी दाखवते पुढे काय होतं ते. मी बॉईल करताना पण थोडंसं मीठ टाकलेलं. तर आता मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. आपल्याला किती हवं आहे त्याच्यानुसार तिखट. रिवा तिखट खाणार? हां. काळी मिरी पावडर, पिझ्झा मिक्स, थोडीशी कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, अजून 1 स्पून, आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया ज्याचा असं चांगलं डो तयार होईल. तर आपण ह्याचा डो बनवला आहे. लाईक नॉट डो पण या मिक्स केले प्रॉपरली. त्याचे बॉल्स बनवणार आम्ही. आता मी हे बॉल्स रेडी करून घेतले आहेत आणि ऑइल आता गरम करते. मग आपण हे स्लो ह्याच्यावर फ्राय करून घेऊयात. आता मी ऑइल गरम करून घेतलं आहे. आता आपण एक एक करून फ्राय करून घेऊया. डिश रेडी आहे. मला सांगू की कसं झालं. सॉसमध्ये डुबवते आणि सॉस पण मातुनीच बनवला आहे. सोल अँड क्रिस्पी. ट्राय. हे कसं लागतंय मकेन सारखं. मला आवडलं. एकदम प्रॉपर झाले. पहिलं मी कॉर्नफ्लॉवर थोडा टाकलेलं तर ते असं पूर्ण असं म्हणजे त्याचे हे बॉल्स नव्हते होत. तर नंतर मी थोडा अजून कॉर्नफ्लॉवर टाकला तर मग ते बरोबर झालं. आज कोण नाही, आम्ही दोघीच खाणार आहे. सानिमा तो इफ आर वॉचिंग दिस हे खूप मस्त होतं आणि तुला नाही भेटलंय अनफॉर्च्युनेटली. सेम मकेनचं हे चीज बॉल सारखं लागते. बट एक्सेप्ट ह्याच्यामध्ये चीज नाही, पोटॅटो आहे. पण असं वाटत नाही. किती क्रिस्पी पण आहे ना. तर आणि एकदम सोपी रेसिपी आहे. काहीच जास्त लागत नाही कॉर्नफ्लॉवर शिवाय. तर नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली. नाही रिवा? हां. मला वाटतं रिवा सगळं फिनिश करून टाकणार आहे. बेस्ट. तुम्ही ट्राय करा आणि सॉससाठी पण माझं बनवला. खूप इझी होतं ते पण. मेयोनीज आणि कॅचअप मिक्स करायचं आणि थोडे हर्ब्स म्हणजे आपल्याला जे हवं असतील ते टाकायचं. व्हेरी इझी अँड टेस्टी रेसिपी. त्याच्यात आपण चीज सॉस पण टाकू शकतो म्हणजे आणि तो लगेच खायचं, जास्त नाही ठेवायचं त्याच्यावर. तर आम्ही आता हे एन्जॉय करतोय. बाय बाय.
आता मी सानूला कॉल केला आणि आता मी तिला दाखवते. ओके, सानूमध्ये एवढं टेस्टी झालंय ना. आम्ही किती खाल्ले माहितीये? सी क्रिस्पी पोटॅटो बॉल्स आणि सॉस पण आम्ही घरी बनवला. खूप क्रंची आहे. मी तुला खाऊन पण खायचं आहे का तिला विचार. तुला खायचं आहे का? हॅलो, तुला खायचं आहे? हे बघ, हे बघा आता क्रंची आहे तर. हे बघ, ह्याच्यामध्ये पोटॅटो आहे. सो गुड आहे. आम्ही तुला एक ठेवू. तर आता आम्ही मफिन्स बनवले चॉकलेट. मी ट्राय करतेय. जर हे चांगले झाले तर मी नेक्स्ट रेसिपी आपण ही शूट करूया. अरे हा. ओके, एअर फ्रायर मध्ये. या चलो. किती फ्लफी झालंय. हे ट्रायल आहे आमचं. चलो देखते क्या होता है. दिसतात करीवा तुला. किती मस्त झालेत. आता हे स्टँडचं आम्हाला येत नाही सांगू पण पकड घेऊ हे काय हे हाय हाय हसतोय तो. सो हे खूप सॉफ्ट आहे. तर मी फक्त वडून थोडेसे हे कडक झाले ते नेक्स्ट टाइम आपण प्रॉपर. किती सॉफ्ट आहे बघ. स्पॉन्ज लाईक टेक्स्चर. ओके, आता मी खाते. ओके, 3 2 गो. काय चांगलं नाही. चांगलं आहे. इट्स सो गुड. या इट्स सो गुड. इथून खाऊन बघते मी हे कडकवालं पार्ट पण. लेट्स सी हाऊ इट. आम्ही वरून दुसरी चॉकलेट टाकलेली, सो मी हे वरचं पण खाऊन बघते हाऊ इट टेस्ट. क्रिस्पी नाईस. चालेल, वरून पण खावा.